देवेंद्र फडणवीस सरकारच्या मंत्र्यांना त्यांची खाती मिळाली आहेत आणि आता ते पदभार स्वीकारून कामाला सुद्धा लागले। अनेक मंत्री अधिकाऱ्यांमध्ये जरब बसवण्यासाठी थेट भेटी देत आहेत आणि दरडावणीच्या सुरामध्ये आदेश आणि सूचना देत आहेत। गैरप्रकार खपवून घेणार नाही अशी तंबीच ते देत आहेत। संजय शिरसाट, योगेश कदम या नवख्या मंत्र्यांसह मंत्रिपदाचा अनुभव असणाऱ्या चंद्रशेखर बावनकुळे यांनी सुद्धा आज अधिकाऱ्यांना इशारे दिले। लाज नाही वाटत तुम्हा लोकांना? हे असं पाहता तुम्ही लोक? थोडी तरी लाज ठेवा, थोडी तरी राहून दाखव रे, की एक दिवस इथं राहून दाखव। मस्ती करायला पाहिजे तुम्हाला, फक्त पैसे खायचेत का त्यात आणखी काही? लाज नाही झालं ना, लाज नाही मॅडम, तर तुम्हाला माहित नव्हतं येणार आहे म्हणून? कधी येत असायची का अवस्था का अशी? सर दुरुस्तीचा प्रस्ताव पाठवलेला आम्ही। कधी पाठवलाय? 2-2.5 वर्ष होते। दुरुस्तीचा प्रस्ताव पाठवून 2.5 वर्ष झाले म्हणतात। मग काल आज पेपरला बातमी आली 2.5 कोटी तुम्हाला मंजूर येत असते। मग ते कुठे आहे? जुलै 2024ला, परंतु निधी अद्याप प्राप्त झाला। अशी यांची अवस्था आहे। म्हणून आता हे सगळ्या अधिकाऱ्यांचं सुद्धा यांचा गैर केले जाणार नाही, यांच्यावर कारवाई केली जाईल। कुठल्याही प्रशासकीय अधिकाऱ्याला, तलाट्यापासून कलेक्टरपर्यंत, मंत्रालयापासून नागपूरपर्यंत कुठल्याही अधिकाऱ्याला आता पैसे देऊन आपल्याला आपल्या बदल्यातून घेता येणार नाही। कोणालाही त्या ठिकाणी प्रशासनामध्ये आता शिफारशीची गरज, त्या ठिकाणी कोणी हा समज करू नये की हे सरकार, म्हणजे आम्ही सरकारला कसंही मॅनेज करून घेऊ, या सरकारला कसंही मॅनेज करून घेऊ, ही जी परिस्थिती निर्माण झाली आहे। देवेंद्र फडणवीस सरकारच्या कुठल्याही परिस्थितीमध्ये नियमाच्या बाहेर काम करणार नाही। तरुण जास्त आहे बरोबर, आता क्रिसमस आहे, 31 आहे, असं ज्या काही पार्टी चालतात तिकडे स्ट्रिक्ट ऍक्शन घ्या। मी पूर्ण वेळ ह्याच्यामध्ये ऍक्टिव्ह असताना मी गरजेपणा सहन करणार नाही, मी असं स्ट्रिक्ट बरोबर नाही। दुसरी गोष्ट म्हणजे सायबरचं तुमचं कोण बघते? कदम कोणतरी आहे बरोबर नाही, कदम कोणतरी आहे ते 2 दिवस गेले सुट्टीवर बरोबर नाही, सुट्टीवर गेले तर 4 कोणाला देऊन गेले? सर 4 रेग्युलर ऑफिसर, डिटेक्शन ऑफिसर, डिटेक्शन ऑफिसर कोल्हापूर सर डे ड्युटी करून दिली आणि एक ऑफिसर सर आपले परमनंटला गेले होते, त्यांनी 35 वर्षापूर्वीचा सर मर्डरचा आरोपी बोलले मला। पण सायबरचं तुमचं मला रेकॉर्ड हवं आहे। येस सर, तुमच्या पोलीस स्टेशनमध्ये सायबरचे जे गुन्हे आहेत ते किती आहेत? येस बरोबर की नाही, ऍक्शन किती आहेत? येस ते मला पाहिजे। येस माझ्या काही अपेक्षा आहेत, माझी एक काम करण्याची पद्धत आहे, त्याचा एक एकंदरीत ट्रेलर म्हणा मी त्यांना दाखवलेला आहे। त्यांना काही गोष्टी मला ज्या अपेक्षित आहेत त्याही गोष्टी त्यांना सांगितलेल्या आहेत, जेणेकरून हे खातं चालण्यापेक्षा पडलं पाहिजे। दोन्ही खातं सरप्राईज व्हिजिट होतील, ते आता तुम्हाला तारखानी वेळ सांगणार नाही, पण मी निश्चित पद्धतीने करण्याची तयारी माझी आहे। कारण का माझ्या कारकिर्दीमध्ये सागर सुरक्षा किंवा सागर मार्ग किंवा किनारपट्टीच्या मार्गातून कोणीही आमच्या देशाकडे, राज्याकडे वाकड्या नजरेने पाहू शकणार नाही, एवढा धाक माझ्या डिपार्टमेंटचा आणि माझ्या मंत्रालयाचा मी निश्चित पद्धतीने मी तयार करणार आहे। गस्ती नौका ज्या आज आहे त्याची संख्या मी वाढवण्याची माझी मानसिकता आहे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।